संदेश देणारे करुणेचे महासागर तथागत भगवान गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजश्री शाहू महाराज, संत कबीर, त्याचप्रमाणे संत गाडगे महाराज आणि माता रमाई, माता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला आणि यांच्या विचारांना प्रथम माझे कोटी कोटी प्रणाम। त्याचप्रमाणे आदरणीय व्यासपीठ आणि या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले सर्व प्रमुख सन्माननीय अतिथी यांना माझा सविनय जय भीम। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ इथे दिला त्याबद्दल मी रविता तुषार खळे, नालंदा बुद्धविहारातर्फे त्यांचे मनपूर्वक स्वागत करते। शिवाय त्यांनी आज त्यांची उपस्थिती इथे दर्शनीय केली म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते। येथे उपस्थित असलेले सर्व माझे बौद्ध उपासक आणि बौद्ध उपासिका, लहान बालके यांना देखील माझा सविनय जय भीम। आज मी इथे माझ्याकडे वेळ थोडाच आहे त्याच्यामुळे मी जे महत्त्वाचं आहे तेच सांगणार आहे। तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली राज्यघटना आणि त्यामध्ये स्त्रियांविषयी त्यांनी काही अधिकारांची तरतूद केलेली आहे, तर त्यावर मी थोडक्यात बोलणार आहे। तर तुम्ही सर्वांनी मला थोडा वेळ शांततेचे सहकार्य करून ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी मी आपणा सर्वांना नम्र विनंती करते। लेखणी तर सर्वांच्याच हातात होती, लेखणी तर सर्वांच्याच हातात होती, ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती, पण देशाची राज्यघटना लिहिण्याची क्षमता फक्त आणि फक्त माझ्या बाबासाहेबांच्या रक्तात होती। आज आपण इथे आज 26 नोव्हेंबर आणि आज आपण संविधानाचा अमृत महोत्सव येथे साजरा करत आहोत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मौने परिसरात हा उत्सव अगदी थाटामाटात साजरा केला गेला। ही खरंच आपल्या सर्वांसाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारत सरकारने अधिकृतपणे जी भारताची राज्यघटना आहे त्या भारतीय राज्यघटनेला तिचा स्वीकार केला आणि 26 जानेवारी 1950 पासून तिची अंमलबजावणी झाली आणि खरं तर ही देशातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। आपण पाहतो की पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रिया शिक्षित नव्हत्या तेव्हा ज्या स्त्रियांचं लग्न झालेलं नसेल त्या स्त्रिया आपल्या वडिलांच्या नावाने किंवा आपल्या भावाच्या नावाने ओळखल्या जायच्या। लग्नानंतर त्या स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या नावाने, आपल्या मुलाच्या नावाने त्या ओळखल्या जायच्या। एखादी स्त्री जर लग्न झालेली असेल तर तिच्या नावापुढे सौभाग्यवती लागायचा। जर त्या स्त्रीचं लग्न झालं नसेल तर तिच्या नावाच्या पुढे कुमारिका लागायचा आणि समजा जर एखादी स्त्री विधवा झाली तर तिच्या नावापुढे श्रीमती लागायचा। पण आज आपण पाहतो की आज आपल्या नावाच्या पुढे शिक्षिका लागतं, वकील लागतं, डॉक्टर लागतं, इंजिनियर लागतं, एवढंच काय तर कलेक्टर, पंतप्रधान आणि राष्ट्रपती सुद्धा लागतं आणि ही देण फक्त आणि फक्त माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाची देण आहे। आज आपण पाहतो की कुठलीही एखादी स्त्री एखाद्या मंदिराची मुख्य पुजारी होऊ शकत नाही किंवा एखादी स्त्री एखाद्या
मस्जिदीची मौलाना होऊ शकत नाही किंवा एखादी स्त्री एखाद्या चर्चची पोप होऊ शकत नाही, पण आज कुठलीही स्त्री राष्ट्रपती होऊ शकते। आज माननीय द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झालेले आहेत, ते फक्त आणि फक्त या संविधानामुळे शक्य झाले आहे। ही आपल्या बाबासाहेबांची देण आहे की आज आपण डॉक्टर होऊ शकतो, वकील होऊ शकतो, शिक्षिका होऊ शकतो, IPS, त्याचप्रमाणे कलेक्टर आणि देशाचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती देखील होऊ शकतो। भारतीय राज्यघटनेतील कलम 14 आपल्याला असे सांगते की स्त्री आणि पुरुष हे कायद्यापुढे समान आहेत, म्हणजे त्या दोघांनाही कायद्याचं समान संरक्षण आहे। पण जो आधीचा मनुस्मृतीचा कायदा होता त्यामध्ये केवळ पुरुषांना संरक्षण दिलं गेलेलं होतं, त्यामध्ये स्त्रियांना कोणत्याही प्रकारची तरतूद केली गेलेली नव्हती। त्याचप्रमाणे घटनेतील 15(1) हे जे कलम आहे ते आपल्याला सांगतं की कोणत्याही व्यक्तीचा धर्म, लिंग, जात, वंश यानुसार तिथे त्या व्यक्तीवरून, तिच्या जन्मावरून कोणताही भेदभाव करता येणार नाही, म्हणजे हा समानतेचा अधिकार किंवा ही समानतेची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेमध्ये तयार करून ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे 15(3) हे कलम स्त्रिया आणि बालके यांच्याविषयी त्यात विशेष तरतुदी करून ठेवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे कलम 16 हे आपल्याला असं सांगतं की ज्या नोकरी किंवा सरकारी योजना वगैरे यानुसार कोणत्याही व्यक्तीला धर्म, लिंग, जात, वंश यावरून त्यांच्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही आणि म्हणून यामुळे स्त्रियांना देखील कोणत्याही प्रकारचं, कोणत्याही क्षेत्रात जर त्यांना शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही। शिवाजी, एक काळ असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक हिरकणी होऊन गेली। तुम्हा सगळ्यांना हिरकणीची गोष्ट माहिती असेलच की त्यावेळी ती कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रायगडावर गेली आणि दूध विकण्यासाठी रायगडावर गेली आणि संध्याकाळ झाली, अंधार झाला म्हणून तिला तिथून बाहेर पडता आलं नाही, कारण अंधार झाल्यानंतर गडाचे दरवाजे उघडणार नाहीत हा तिथला नियम होता आणि म्हणून पण हिरकणीचं बाळ घरी होतं आणि त्यामुळे हिरकणी बाळाच्या ओढीने, घरी जाण्याच्या ओढीने तो रायगडाचा कडा उतरून एवढ्या अंधाऱ्या रात्री ती खाली उतरली। दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा तिथल्या गडाचा कायदा ओढला म्हणून शिवाजी महाराजांनी तिला शिक्षा केली नाही, तर तिला दरबारामध्ये बोलावून तिचा साडी चोळी देऊन त्यांनी तिचा सन्मान केला। एक हिरकणी आपल्या लेकराच्या ओढीने, त्याला दूध पाजण्याच्या ओढीने अंधाऱ्या रात्री अशक्य असणारा रायगडाचा कडा उतरून ती खाली आली आणि हीच गोष्ट कुठेतरी माझ्या बाबासाहेबांच्या मनात राहून गेली आणि बघा त्यांनी घटना लिहिताना म्हणजे प्रत्येक स्त्रीला गरोदरपणात आणि बाळंतपणामध्ये रजेची तरतूद त्यांच्यासाठी त्यांनी करून ठेवली। म्हणजे ही जी देण आहे ती कोणाची आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे। हे संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले। त्याचप्रमाणे त्यांनी हिंदू कोड बिल सुद्धा निर्माण केले, तर हे कोड बिल निर्माण करण्यासाठी 4 वर्ष 1 महिने 26 दिवस त्यांना लागले आणि यानुसार एखादी व्यक्ती आपला मृत्यूपत्र तयार न करता जर मरण पावली तर तिच्या संपत्तीचा, मिळकतीचा वारसदार ठरवण्याचा अधिकार, त्याचप्रमाणे विवाहाचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, पोटगीचा अधिकार
मूल दत्तक घेण्याचा अधिकार, अज्ञान पालकत्वाचा अधिकार, हे सर्व अधिकारांची तरतूद त्यांनी राज्यघटनेमध्ये करून ठेवली. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सरकारने हे हिंदू कोड बिल मान्य करण्यासाठी नकार दिला, त्यावेळी त्या कायदे मंत्री पदाचा लाथ मारणारा माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे होते की त्यांनी फक्त समाजातील एका घटकासाठी काम केलं नाही, तर त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केलेलं आहे. पण तरीही अजूनही आपल्या लोकांमध्ये तशी जनजागृती नाहीये. आजही आपल्या आजूबाजूला अशा काही स्त्रिया आढळतात की त्यांना 14 एप्रिल म्हणजे काय, 6 डिसेंबर म्हणजे काय हे बेसिक नॉलेज त्यांना नाहीये. ते असं म्हणतात की 14 एप्रिल किंवा 6 डिसेंबरला तुमच्या बाबासाहेबांचं काहीतरी असतं ना, पण त्या स्त्रियांना आज ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे की म्हणजे तुम्हाला अधिकार मिळावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या तरतुदी संविधानामध्ये करून ठेवलेल्या आहेत. एक शेवटचा प्रसंग मी इथे तुमच्यासाठी सांगते की 26 नोव्हेंबर 1949 च्या दिवशी, ज्या दिवशी संविधान सुपूर्द केले, त्या दिवशी बाबासाहेब एकटेच घरामध्ये बसले होते आणि आपल्या खोलीत बसले होते आणि त्यावेळी नानकचंद रथू त्यांचे जे सेवक ते त्यांच्याजवळ आले, तर बघतात तर काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रडत होते. त्यावेळी रथूने बाबासाहेबांना विचारलं की बाबासाहेब, आज तर आनंदाचा दिवस आहे, मग तुम्ही का म्हणून रडत आहात? तर ते म्हणाले की हे आनंदाचे आणि दुःखाचे अश्रू आहेत, कारण आज मला माझ्या राजरत्नाची आठवण होते. ज्यावेळी राजरत्न मरण पावला त्यावेळी शेवटच्या वेळी त्याचा अंत्यविधी करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. मी स्वतःला समाजाच्या सेवेसाठी, त्यांच्या हितासाठी स्वतःला इतकं वाहून घेतलं की माझी 4 मुलं औषधाच्या एका गोळीसाठी पारखीला होऊन मेली. त्याचं दुःख मला आज होतोय. पण त्यावेळेस माझ्या राजरत्नाला मी कफन देऊ शकलो नाही. त्यावेळी माझ्या रामूच्या फाटक्या पदराचा फाटक्या लुगडाचा फाटका पदर फाडून त्याच्यामध्ये ते शव गुंडाळून मी ते शव दफन केलं. माझा एक राजरत्न कफनाविना महाग होऊन मेला, पण उद्या माझ्या समाजामध्ये जन्माला येणाऱ्या लाखो करोडो राजरत्नांना या समाजामध्ये सन्मानाने आणि अभिमानाने जगता यावं, त्यांना सुटाबुटात हिंडता यावं, फिरता यावं, याची तरतूद मी माझ्या संविधानामध्ये करून ठेवलेली आहे आणि यासाठी मी हसतोय आणि यासाठी हे आनंद अश्रू माझ्या डोळ्यामध्ये येतात आहे. आजच्या संविधान दिनी आपण ही अशी प्रतिज्ञा करूया की म्हणजे आपण सर्वजण म्हणत असतो की संविधान वाचवायला पाहिजे, संविधान वाचवायला पाहिजे, पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं संविधान वाचवण्यापेक्षा ते वाचणे अधिक महत्त्वाचे आहे. जसे आपण आपल्या मुलांना ABCD चे धडे देतो किंवा आपलं पंचशील पाठ झालं पाहिजे असा आपला अट्टाहास असतो, तर आजपासून आजच्या या संविधान दिनी आपण ही प्रतिज्ञा करूया की आपल्या मुलांना आपण संविधानाची ओळख करून दिली पाहिजे. त्यातलं प्रत्येक कलम आपल्या मुलांना पाठ असलं पाहिजे. संविधान म्हणजे काय आहे याची जाणीव आपण आपल्या मुलांना करून दिली पाहिजे. आमच्या मोहने परिसरामध्ये संविधान रॅलीप्रमाणे जयंतीचा थाट सुद्धा काही वेगळाच असतो. म्हणून आज आपण शपथ घेऊया की या मिरवणुकीमध्ये आपण जेवढे नाचू त्याहीपेक्षा जास्त आम्ही संविधान वाचू आणि या संविधानाच्या रक्षणार्थ आपण कटिबद्ध होऊयात. शेवटी मी एवढंच म्हणेन की मेरे भीम ने जब आँख खोली तब हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब आँख खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब ज़बां खोली तो हर कोई तूफान बन गया. और मेरे भीम ने जब कलम खोली तो एक इस देश का संविधान बन गया. तसेच आजच्या या अमृत महोत्सवानिमित्त इथे मला थोडा वेळ बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी नालंदा बुद्ध विहाराची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
जय भीम, जय संविधान.